तर सत्तेतील आमदार आणि मंत्र्यांनी राज्यातलं वातावरण बिघडवल्याचा आरोप हाकेंनी केलाय। ओबीसींच्या जागांवर आता मराठा कुणबी दिसतील असं हाकेंनी म्हटलेलं आहे। मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधून आरक्षण द्या, ओबीसीतून नको, आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी द्या अशी मागणी हाकेंनी केली आहे। जरांगेंना रेड कार्पेट टाकणाऱ्या मंत्री आणि आमदारांनी वातावरण बिघडवल्याचा दावा हाकेंनी केलाय। केसर हिंगोलीमध्ये येतं ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे। मोर्चा काढायचं म्हणतायत, काय नेमकं मोर्चा कशा संदर्भात आणि कुठं कसा काढला त्यांनी? ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्र सरकारनं आमचं घालवलेलं आहे। ओबीसींच्या जागावरती आता फक्त मराठा कुणबी दिसणार आहे, त्याच्याकडे आमचे शेकडो एव्हिडन्स आहेत। त्यामुळं मराठा समाजाला जे तुम्ही आरक्षण द्यायचं आहे, तुम्ही जो कायदा बनवलाय त्या कायद्यानुसार एससीबीसी द्या, ईडब्ल्यूएस द्या, पण आमच्या ओबीसीच्या कटकऱ्यामध्ये मराठा समाजाला टाकू नका। आणि असं जर तुम्ही आता टाकलेलंच आहे तर आज रोजी त्याचे परिणाम एवढे मोठे आहेत। आणि ओबीसी जनतेला, ओबीसी नेत्यांना माझं सांगणं आहे, मी काही परखड भूमिका घेतोय, मी आज परखड भूमिका घेत असताना तुम्हाला वाईट वाटत असेल भुजबळ साहेब, पण हे ओबीसीच्या हक्क अधिकार संपवणाऱ्यांच्या विरोधामधली ही आमची भूमिका आहे। तुम्ही आम्हाला समजून घ्याल, तुम्ही आमचे नेते होता आहेत, पण आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय, आमच्या हक्काधिकाराचं आरक्षण संपलंय, त्याच्या विरोधामधला हा आक्रोश मुंबईच्या दिशेने निघेल। किती लोक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि हे आंदोलन कुठं केलं जाणार? हे बघा, हे आंदोलनाची सुरुवात दौंड तालुक्यातल्या पाटसच्या टोल नाक्यावरून आम्ही 1 तारखेला निघणार। हजारो गाड्या मुंबईच्या दिशेने निघतील आणि लाखों जनसंख्या मुंबईच्या वेशीवरती आगरी, कोळी, बंडारी, कराडी माणसं आमच्या स्वागताला असतील। आणि महाराष्ट्रातले भटके विमुक्त जाती जमाती आणि गावगाड्यातला कारुनारू ओबीसी, बलुतेदार आलुतेदार ओबीसी मुंबईच्या दिशेने जाईल आणि आपल्या हक्क अधिकाराचा लढा पुकारेल। मुंबईमध्ये होईल, आझाद मैदानावर होईल, आम्ही तसं पत्र दिलंय। आणि हे आंदोलन आरक्षण वाचवण्याचं असेल, लोकशाहीचा बाजार मांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला असेल। या दोन समाजाच्या वादाला नेमकं जबाबदार कोण वाटते तुम्हाला? शिवसेना वाटतेय, काँग्रेस वाटतेय, भाजप वाटते किंवा इतर कोणता पक्ष वाटतो? काय जबाबदार कोण वाटतो? मनोज जरांगेला वेळोवेळी जाऊन रेड कार्पेट घालणाऱ्या, त्याचा हातपाय दाबणाऱ्या आणि दादा दादा म्हणून लाळ घोटणाऱ्या अनेक मंत्री, अनेक आमदार, या लोकांनी ज्या मनोज जरांगेचं लाड केलं, ते मनोज जरांगे आणि त्या सरकारमधले मंत्री, आमदार, या लोकांनी महाराष्ट्रामधलं सामाजिक वातावरण बिघडवलंय। तर हे आहे तर लक्ष्मण हाके विविध प्रश्नांची उत्तरे आणि माझ्याशी बोलताना माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली।